Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 4 from the poem Indian Weavers by Sarojini Naidu. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English up to 2.2 and syllabus of 10th English up to 2.3 is available in the form of videos on this channel. So please do watch Moral English Guru and let's begin brainstorming activity part 4th. Question number A5 मधलं पहिलं. The poet has asked a question at the beginning of every stanza. Explain the effect it creates on the reader. कवयित्रीने तीनही स्टांजामध्ये सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाने एक प्रभाव निर्माण केलेला आहे, एक इफेक्ट वाढवलेला आहे. तर तो नेमका काय आहे एक्सप्लेन करा. बाय आस्किंग क्वेश्चन इन द बिगिनिंग ऑफ एव्हरी स्टांजा, पोएटेस मेक्स रीडर्स अवेअर अबाउट द फॅब्रिक्स दॅट वीवर्स आर विविंग ॲट डिफरंट टाइम्स ऑफ डे. सर्वप्रथम असा प्रश्न विचारल्यामुळे कवयित्री रीडर्सला अवेअर करते की वीवर्स वेगवेगळ्या वेळेला फॅब्रिक्स विणत आहेत. It gives readers detailed information about the continuous work of weavers in every stage of human life without break, and hence it creates good impression of Indian weavers on Indian readers. आणि अशा प्रकारे डिटेल इन्फॉर्मेशन रीडर्सला मिळत आहे आणि विवरचं जे कंटिन्युअस वर्क आहे ते सुद्धा लोकांना माहीत होत आहे. ह्युमन लाईफमधल्या ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये प्रत्येक स्टेजला जे आवश्यक फॅब्रिक आहे ते फॅब्रिक बनवण्याचं काम विवर्स कंटिन्युअसली करत आहे विदाऊट एनी ब्रेक, म्हणजे कुठलाही खंड न पाडता. आणि त्याचमुळे लोकांच्या मनामध्ये विवर्सबद्दल एक चांगली भावना निर्माण होते आणि म्हणूनच विवर्सचं एक इम्प्रेशन निर्माण करण्यासाठी कवयित्री स्टांजाच्या सुरुवातीलाच काही प्रश्न विचारत आहेत. इंडियन वीवर्स गेट सिम्पथी फ्रॉम रीडर्स. आणि इंडियन वीवर्सला भारतीय वाचकांकडून एक सिम्पथी मिळते, सहानुभूती मिळते आणि भारतीय लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी कवयित्रीने स्टांजामध्ये सुरुवातीलाच प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाने एक फार मोठा इफेक्ट निर्माण झालेला नक्कीच आहे. कंपोज 4 लाईन्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ क्लॉथ्स. इम्पॉर्टन्स ऑफ क्लॉथ्स म्हणजे कपड्यांचं महत्त्व, यावर आपल्याला 4 लाईन्स कंपोज करायच्या आहेत. क्लॉथ्स गिव्ज अस आयडेंटिटी. कपडे आपल्याला ओळख देतात, कपड्यांमुळे आपली एक ओळख निर्माण होते. क्लॉथ्स फिल अस विथ फिडेलिटी. कपड्यांमुळे आपल्यामध्ये भक्ती, निष्ठा, इमानदारी निर्माण होते. नीड ऑफ एव्हरीवन, सर्वंट ऑर बॉस. मग तो सर्वंट असो की बॉस, प्रत्येकाची ही गरज आहे. पीपल विअर इट विदाऊट प्रॉफिट ऑर लॉस. आणि कपडे लोक वापरतात विदाऊट प्रॉफिट ऑर लॉस, त्यामध्ये काही प्रॉफिट आहे की लॉस आहे याचा विचार कोणीही करत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या 4 लाईन्स या ठिकाणी कंपोज केलेल्या आहेत. या लाईन्स कंपोज करताना आपण AABB या प्रकारची राईम स्कीम या ठिकाणी वापरलेली आहे. आयडेंटिटी, फिडेलिटी, बॉस, लॉस या प्रकारचे आपण रायमिंग वर्ड्स या स्टांजामध्ये किंवा या 4 लाईन्समध्ये घेतलेले आहे. क्वेश्चन नंबर A5 मधलं 4th. राईट अँड अपील टू यूज हँडलूम प्रॉडक्ट्स इन अवर डेली लाईफ. आपल्याला आता हँडलूम प्रॉडक्ट्स जे आहे ते आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज केले पाहिजे, यासाठी आपल्याला लोकांना अपील करायची आहे, त्यांना त्याचं महत्त्व सांगायचं आहे आणि लोकांना महत्त्व सांगून लोकांना विनंती करायची आहे की आपण हे हँडलूम प्रॉडक्ट्स आपल्या डेली लाईफमध्ये तुम्ही वापरा आणि हे वापरून आपण इंडियन वीवर्सला एक प्रकारे मदतच करू शकतो. तर पाहूया अपील. डिअर फ्रेंड्स, नाउडेज वीवर्स आर सफरिंग अ लॉट टू सर्वाइव्ह. म्हणजे ज्या दिवसामध्ये वीवर्स हे फार सफरिंग करत आहे, त्यांचं जीवन हे फारच बिकट झालेलं आहे. मोस्ट ऑफ देम हॅव लेफ्ट द प्रोफेशन अँड मेनी ऑफ देम आर कंपेल्ड टू वर्क इन सम मिल्स ऑफ गारमेंट ऑन मिगर वेजेस. बऱ्याचशा लोकांनी त्यांचा विविंगचा व्यवसाय सोडला आणि बरेचसे लोक वेगवेगळ्या मिल्समध्ये छोट्या मोठ्या रोजगारांवर, छोट्या मोठ्या वेजेसवर ते काम करत आहेत. If we support these weavers, it will be an act of saving Indian heritage of weaving on handloom. आणि जर आपण या वीवर्सला हेल्प केलं, सपोर्ट केलं तर एक प्रकारे तो ॲक्ट ऑफ सेव्हिंग इंडियन हेरिटेज होईल. म्हणजे एक प्रकारे आपण भारतीय जो वारसा आहे, हेरिटेज आहे, त्याचं आपण जतन करत आहोत किंवा इंडियन वीवर्सला आपण सपोर्ट करून इंडियन विविंग किंवा हँडलूम हा जो व्यवसाय आहे तो आपण वाचवत आहोत, अशा प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडू शकते.
वी ऑट टू परचेस दिस फॅब्रिक्स फ्रॉम अवर विवर्स, आणि म्हणून गरज आहे अशा प्रकारचं फॅब्रिक्स परचेस करण्याची. इवन इफ इट इज पुअर इन क्वालिटी, जरी ते पुअर असलं क्वालिटीमध्ये तरी आपण ते परचेस केलं पाहिजे. फ्रेंड्स, दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू यू. आणि मित्रांनो, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण अशा प्रकारचं काम करून इंडियन विवर्सला सपोर्ट करू शकतो, कारण ते आज फारच बिकट अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत. प्रश्न A5 मधलं 5वं, व्हिजिट अ हँडलूम फॅक्टरी नियर युअर लोकॅलिटी अँड राईट अ रिपोर्ट ऑफ इट. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी एखादी हँडलूम फॅक्टरी असेल तर त्याला व्हिजिट करा आणि त्याबद्दलचा एक रिपोर्ट तयार करा, म्हणजे एक अहवाल तयार करा की तुम्ही तिथे कसे गेले, तुम्ही काय केलं, तुम्ही कशासाठी गेले, अशा प्रकारचं वर्णन त्यामध्ये असलं पाहिजे. पाहूया रिपोर्ट. सिद्धार्थ हँडलूम, न्यू मुंबई, ऑक्टोबर 25, 2020. 25 ऑक्टोबर 2020ला आपण अहवाल सादर करत आहोत. आपण गेलो होतो सिद्धार्थ हँडलूम, न्यू मुंबई या ठिकाणी. Our college had organized a visit to Siddharth Handloom, New Mumbai on Friday 23rd October. Students were informed to go on tour of a factory. म्हणजे आपण या फॅक्टरीमध्ये 23rd ऑक्टोबरला गेलो. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपल्याला या फॅक्टरीमध्ये जायचं आहे. वी ऑल वेअर व्हेरी ईगर टू नो द प्रोसेस ऑफ हँडलूम विविंग. आणि आम्ही सर्वच जण फारच ईगर होतो, उत्सुक होतो की आम्हाला माहिती करून घ्यायचं होतं की ही हँडलूमची प्रोसेस, विविंगची प्रोसेस कशी असते. अँड द इम्पॉर्टन्स ऑफ हँड ओवन फॅब्रिक्स, आणि हाताने विणलेलं जे फॅब्रिक्स असतं त्याचं महत्त्व आम्हाला जाणून घ्यायचं होतं. वेन वी रीच द हँडलूम फॅक्टरी वी वेअर वेलकम बाय स्टाफ. आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या स्टाफने आम्हाला वेलकम केलं. दिस हँडलूम फॅक्टरी वॉज स्प्रेड ओव्हर अँड एकर ऑफ एरिया. तो एरिया 1 एकराचा असेल. त्या 1 एकरच्या परिसरामध्ये ती हँडलूम फॅक्टरी पसरली होती. वी सॉ मॅन्युफॅक्चरिंग युनिट अँड स्टोअर हाऊस. त्या ठिकाणी 2 गोष्टी आम्ही बघितल्या, एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि एक स्टोअर हाऊस. नियर अबाउट 45 वीवर्स वेअर बिझी विथ देअर रिस्पेक्टिव्ह टास्क. त्या ठिकाणी जवळजवळ 45 वीवर्स आपापली कामे करत होते. वी वेल टेकन टू ऑब्झर्व द थ्रेड डाईंग अँड वॉर्पिंग प्रोसेस. त्यानंतर आम्हाला थ्रेड डाईंग कसं करतात आणि वॉर्पिंग प्रोसेस काय असते याबद्दल माहिती देण्यात आली. म्हणजे कपड्यांना किंवा धाग्याला रंग देणे आणि तो धागा किंवा तो कपडा तयार झालेला त्याला बेंड करणे, त्याला ट्विस्ट करणे, याला म्हटलेलं असतं वॉर्पिंग प्रोसेस. तर ह्या प्रोसेस आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या. वी ऑब्झर्व डिफरंट प्रोसेसेस लाईक सायझिंग, अटॅचिंग द वॉर्प, वेब्ड बाइंडिंग, विविंग etc. त्या ठिकाणी आम्ही विविंगच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या. सायझिंग करणे, धाग्यांना वॉर्प करणे, त्यांचं वेब्ड बाइंडिंग करणे, म्हणजे वेगवेगळे धागे, एक उभा धागा आणि एक आडवा धागा एकमेकांमध्ये गुंफणे, त्याला म्हटलेलं आहे वेब्ड बाइंडिंग. आणि आडव्या धाग्याला म्हटलेलं असतं वॉर्प. तर अशा प्रकारचे वेगवेगळे धागे घेऊन त्यांना गुंफणे आणि त्यांची विविंग करणे, अशा प्रकारच्या प्रोसेसेस आम्ही त्या ठिकाणी बघितल्या. There were so many handmade fabrics available at one counter at reasonable prices. Most of the students bought minimum one fabric because we all had understood the need to purchase such fabric from this store. त्याच ठिकाणी हँडमेड फॅब्रिक्स अवेलेबल होते. एका काउंटरवर भरपूर सारे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि आमच्यापैकी बऱ्याच मुलांनी कमीत कमी एक प्रॉडक्ट त्या ठिकाणचं परचेस केलं, कारण आम्हाला आता इंडियन वीवर्स, त्यांचं काम आणि हे आपण कसं वाचवलं पाहिजे याची जाणीव झाली होती. आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणचं फॅब्रिक परचेस केलं. इट वॉज इम्पॉर्टंट टू सपोर्ट हँडलूम वीवर्स हू वेअर सफरिंग हजार्ड्स इन दिस मशिनरी वर्ल्ड. आणि आम्हाला एक गोष्ट माहीत झाली की या मशिनरी वर्ल्डमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये हे इंडियन वीवर्स कम्पीट तर करतच होते, परंतु फार सफर करत होते. त्यांची कंडिशन ही फार चांगली नव्हती. दिस टूर वॉज मेमोरेबल. हा टूर आमच्यासाठी मेमोरेबल होता, स्मरणीय होता. आवर हार्ट्स वेअर फुल ऑफ रिस्पेक्ट फॉर वीवर्स. आणि आमच्या हृदयामध्ये या वीवर्सबद्दल फार आदर या टूरच्या माध्यमातून निर्माण झाला होता. पुढचा प्रश्न. अ हँडीक्राफ्ट एक्झिबिशन इज बिंग ऑर्गनाइज इन युअर कॉलेज. यू आर गिवन द टास्क टू कम्पेअर द इनॉग्रल फंक्शन. राईट द स्क्रिप्ट फॉर कम्पेअरिंग. तुमच्या कॉलेजमध्ये हस्तकलेविषयी एक एक्झिबिशन होणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं संचलन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तो उद्घाटनीय कार्यक्रम आहे, त्याचं संचलन तुम्हाला करायचं आहे. तर त्या कार्यक्रमाचं संचलन तुम्ही कसं कराल ते या ठिकाणी लिहून दाखवा. म्हणजे त्याची स्क्रिप्ट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर त्या संचलनाची स्क्रिप्ट अशा प्रकारे राहील.
Welcome you all and a very good morning to everyone present here on this auspicious occasion of inauguration of handicraft fair which is organized by our AMV college. Friends, this exhibition was envisioned by our founder chairman Mr. Waxer. Friends, this is 5 days exhibition of handicrafts from all over state and like each year this event is also filled with tremendous enthusiasm and spirit of Indianness. Now I invite on stage our chief guest Mr. Jairam Gite, Chairman of Handicraft Federation of Maharashtra, to light the lamp as we seek the blessing from God. तर हा एक छोटासा कार्यक्रम असतो त्या उद्घाटनीय कार्यक्रमामधला ज्यामध्ये आपल्याला दीपप्रज्वलन करावं लागतं आणि या ठिकाणी दीपप्रज्वलन आपण गीते सरांच्या हस्ते करत आहोत. आता दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपण त्यांना थँक्स म्हणतो. थँक्यू मिस्टर गीते सर. फ्रेंड्स, वी नो आवर इंडिया इज रिच इन कल्चर in the world and we are fortunate to possess highly skilled artisans like craftsmen. Indian craftsmen are popular in all over the world. This art is the way to earn in several rural areas. The motive of this program is to encourage the true sons of this soil, and hence our chairman Mr. Waxer had conceptualized this event. Today, we all students of AMV College feel proud to be witness of this encouraging program. I would like to call upon the students of FYGC to present dance showing importance of handicrafts. आणि त्यानंतर आपण एक डान्ससाठी FYGCच्या स्टुडंटला स्टेजवर बोलावतो. स्टुडंट्स येतात आणि डान्स होतो. त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे. This was indeed a super performance. Before I take your leave, I would like to thank all of you for your presence. I hope that you will enjoy the exhibition. Thank you. तर अशा प्रकारे आपण आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या एखाद्या एक्झिबिशनचं हँडीक्राफ्ट एक्झिबिशनचं संचलन करू शकतो आणि संचलन अशा प्रकारे असलं पाहिजे. त्याची ही छोटीशी स्क्रिप्ट. पुढचा प्रश्न. गो टू युअर कॉलेज लायब्ररी अँड कलेक्ट अँड रीड द पोएम्स रिटन बाय सरोजिनी नायडू. आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन सरोजिनी नायडू यांनी लिहिलेल्या बऱ्याचशा पोयमचं कलेक्शन आपल्याला करायचं आहे. म्हणजे कोणत्या पोयम्स लिहिल्या त्यांची यादी करायची आहे आणि त्या कवितेचं आपल्याला वाचन करायचं आहे. बघूया त्यांनी लिहिलेल्या पोयम्स. अ लव सॉन्ग फ्रॉम द नॉर्थ, अ राजपूत लव सॉन्ग, अलाबास्टर, अँड इंडियन लव सॉन्ग, ऑटम सॉन्ग, कॉर्न ग्राइंडर्स, करोमँडल फिशर्स, क्रॅडल सॉन्ग, एक्स्टसी, दमयंती to Nala in the hour of exile, harvest hymn, Humayun to Zubeda from the Urdu, in praise of Henna, in salutation to the eternal peace, in the forest, Indian dancers, Indian weavers, lily, life, my daydream, nightfall in the city of Hyderabad, ode to H.H. the Nizam of Hyderabad, palanquin bearers, past and future song of dreams. Street cries, Suti, the Indian gypsy, the Pardanasi, the poet to death, the poet's love song, the queen's rival, the royal tomb of Golconda, the snake charmer, the song of Princess Jeb-un-Nisa, in praise of her own beauty, to a Buddha seated on a lotus, to my fairy fancies to India, to my children, to the god of pain, to youth, transience, village songs, wandering singers. Question number A6 मधला second. Find various career opportunities in small scale industries like handloom, art and craft, block printing, etc. हँडलूम म्हणजेच हातमाग, आर्ट अँड क्राफ्ट म्हणजे कला, हस्तकला, ब्लॉक प्रिंटिंग म्हणजे ब्लॉकच्या साहाय्याने कापडावर प्रिंटिंग करणे. तर अशा इंडस्ट्रीजमध्ये काही आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे रोजगाराच्या. तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कोणकोणते व्यवसाय आपण यामध्ये करू शकतो त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. सम करिअर अपॉर्च्युनिटीज इन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आर लाईक धिस. पहिलं, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हाऊसहोल्ड गुड्स. जे घरगुती सामान असतं त्याचं रिपेअरिंग करणे, मेंटेनन्स करणे, यामध्ये आपण व्यवसाय शोधू शकतो. दुसरं, पॉटरी, मातीची भांडी बनवणे, मडके बनवणे, यामध्ये मेकिंग हाऊसहोल्ड डिटर्जंट प्लांट्स, घरगुती लागणारं जे डिटर्जंट्स असतं, वॉशिंग पावडर, ते बनवणे, त्याचा प्लांट तयार करणे.
ॲग्रिकल्चरल फूड प्रोसेसिंग युनिट, शेतीमधून निघणारं जे अन्नधान्य आहे त्यावर प्रोसेस करणे आणि त्यापासून दुसऱ्या वस्तू बनवणे. स्पेशलाइज फर्निचर, फर्निचरच्या व्यवसायामध्ये. मेकिंग गारमेंट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिक्स, म्हणजे फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर करणे किंवा गारमेंट बनवणे म्हणजे वस्त्र तयार करणे, वस्त्र बनवणे, विविंग करणे. तर अशा प्रकारच्या लघु उद्योगांमध्ये म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला करिअरसाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून आपण आपला रोजगार प्राप्त करू शकतो. पुढचा प्रश्न, फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट द महावस्त्र ऑफ महाराष्ट्र पैठणी. महाराष्ट्रातलं महावस्त्र पैठणीला म्हटले जाते, तर त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. Maharashtra Paithani remains the most well known for its intricate views and regions. This art of ethnic weaving is almost 2000 years old, flourished in the town of Paithan, from where the name Paithani is originated. महाराष्ट्रामध्ये पैठणी हे अत्यंत गुंतागुंतीचं विविंग असलेलं आणि प्रचंड श्रीमंत वाटणारं असं एक वस्त्र आहे, जे महाराष्ट्रामध्ये 2000 वर्षापासून अस्तित्वात होतं आणि त्याचा विकास हा पैठण या शहरामध्ये झाला आणि ते वस्त्र पैठण या शहरामध्ये जास्त प्रमाणात विणल्या गेलं आणि म्हणूनच त्या वस्त्राला नाव मिळालं पैठणी. द मोटिव्स अँड डिझाईन्स ऑन पैठणी हॅव बीन हेविली इन्स्पायर्ड बाय पेंटिंग्स अँड स्कल्पचर फाउंड इन द अजंता अँड एलोरा केव्ज. पैठणीवर असणारं जे डिझाईन्स आहे किंवा जी काही पेंटिंग आहे ती घेतल्या गेलेली आहे अजंता आणि एलोरा गुफेमधील स्कल्पचर्सवरून. म्हणजे अजंता आणि एलोरा केव्जमध्ये जे काही डिझाईन्स आहे, जे काही शिल्प आहे, नक्षीकाम आहे, तेच नक्षीकाम पैठणीवर उतरवण्यात आलेलं आहे. द अर्लिएस्ट ऑफ द पैठणी सारीज वेअर ओवन इन द बेस्ट क्वालिटी कॉटन अँड देन प्रोग्रेस टू बी ओवन इन द सिल्क. सुरुवातीच्या पैठणी ह्या बेस्ट क्वालिटी कॉटनमध्ये विणल्या जायच्या, परंतु नंतर प्रोग्रेस झाल्यानंतर त्या सिल्कमध्ये विणल्या गेल्या. The easiest way to identify a real Paithani view is to check the reverse of the view, which should be exactly replicate the front design and should be void of any loose thread. एखादी साडी पैठणी आहे हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्या साडीच्या दोन्ही बाजूंवर असणारं जे डिझाईन आहे ते एकमेकांचं रिप्लिकेट असतं, म्हणजे जवळजवळ सारखंच असतं आणि त्यामध्ये कुठलाही एखादा धागा हा लूज नसतो, धागे हे अत्यंत टाईट असतात. Nowadays, a lot of jacquard work is incorporated to create more colorful patterns in the Paithani. In Maratha Empire and Peshwa, we find record of preferences wherein Paithani was highly preferred garment by the royal families of Maharashtra. आताच्या दिवसांमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन्स आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जॉकवर्ड वर्क म्हणजे काही असे साहित्य असतात, काही ॲपरेटस असतात जे या विविंगमध्ये वापरले जातात आणि त्याने विणकाम हे सहज होतं, सोपं होतं आणि फास्ट होतं. त्याला म्हटलेलं आहे जॉकवर्ड वर्क. आणि या पैठणीला जर बघितलं तर मराठा एम्पायरमध्ये आणि पेशवा एम्पायरमध्ये आपल्याला या पैठणीला सर्वात जास्त प्रिफरन्स मिळायचा असं रेकॉर्ड आपल्याला मिळते आणि त्या काळामध्ये रॉयल फॅमिलीजमध्ये सुद्धा हे गारमेंट, ही पैठणी अत्यंत लोकप्रिय होती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 4 फ्रॉम द पोयम इंडियन वीवर्स बाय सरोजिनी नायडू. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा इंग्रजीचा सिलेबस 2.2 आणि वर्ग 10वीचा सिलेबस 2.3 पर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग एज्युकेशनल चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.